नमस्कार रसिक हो. सांगरूळ नगरीत जमलेल्या गणेश भक्तांना शिवप्रेमीचा सानंद प्रणाम. मराठी मातीचा स्वाभिमान म्हणजेच राजे शिवछत्रपतींना आमचा मानाचा मुजरा, धर्मवीर शंभूराजेंना आमचा मानाचा मुजरा, लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना कोरनिसाद, विद्येचा आणि कलेचा आराध्य दैवत श्री गणरायाला साष्टांग दंडवत. दिल्लीकर औरंगजेबाचे मोगली निशाण अखंड हिंदुस्थानवर फडकत होते. अगदी दख्खन मध्येही त्यांच्या गुलामीचे उष्ण हुंकार सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात उमटत होते. पण गुलामीची काळ रात्र कधीतरी संपलीच. उरात स्वाभिमान बाळगून एक निडर योद्धा त्याच्या छाताडावर भगवा झेंडा रोवून दिमाखात उभा राहिला. सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर खेळणाऱ्या या मावळ्यांच्या मनात स्वाभिमानाचं बीज त्यांनी नुसतं रुजवलंच नाही, तर ते फुलवलं देखील. आणि या जुलमी औरंगजेबाविरुद्ध उभी केली महाराष्ट्राची निर्विवाद अस्मिता, मराठी बाणा, मराठ्यांचा प्रखर स्वाभिमान. 350 वर्ष लुटली, पण आज ही गरज वाटते त्यांच्या स्वाभिमानी इतिहासाची. कारण आजही या महाराष्ट्रात दिल्लीकरांच्या आदेशावरून हिंदी भाषेच्या सक्तीचा निर्णय होता होता थांबून ऐच्छिक झाला. आम्हाला वाटतं आपल्या महाराष्ट्राची मराठी भाषेची अनास्था असणारे दुबळे नेतृत्वच याला कारणीभूत आहे. याच महाराष्ट्राच्या नेभळटपणावर आणि स्वाभिमान शून्य निर्णयावर आघात करण्यासाठी केलेला आमचा हा प्रयत्न म्हणजेच श्रेयींच्या चरणी सविनय सादर करून शिवप्रेमी गणेशोत्सव मंडळ सहर्ष सादर करीत आहे. गर्व आहे मला मी मराठी असल्याचा, गर्व आहे मला मी मराठी असल्याचा. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. ज्यांनी ही माती घामानं भिजवली, ज्यांच्या रक्तानं या भूमीला ओलं केलं, अशा शिवछत्रपतींचा वारसा आम्हाला लाभला, म्हणूनच आम्ही भाग्यवान. पण आजची परिस्थिती बघितली तर कशाला आम्ही अभिमानानं मिरवायचं. आज आपली अर्धी मुलं हिंदीतच बोलतात आणि त्यात भरीसभर म्हणून याच मराठी मातीत पहिलीपासून हिंदी सक्तीने शिकवायचा निर्णय या महाराष्ट्र सरकारने घेतलाय. अरे दिल्लीच्या तख्ताला धडक देणारा हा मराठी बाणा आणि तिथंच हिंदी सक्ती कशासाठी? का? अरे आमच्या येवल्याच्या पोरांवर हा जुलूम का? कशासाठी? अहो मंडे, ए मित्रा, ए ऐक की ऐक. अरे एक मिनिट, अहो तुम्ही तरी ऐका माझं. नाही थांबणार तुम्ही. वेडा आहे ना मी. इथं कुणालाच गांभीर्य नाही. जो तो आपल्याच विश्वात दंग आणि मग म्हणायचं मराठी भाषेला वाचवलं पाहिजे. ए मित्रा, अरे तू ते ऐक. काय काम आहे? हा सांगा लवकर, मला जायचंय. सांगा. हे बघा, गडबड सगळ्यांनाच आहे, पण सरकारनं निर्णय घेतलाय मराठी बरोबर हिंदी विषय पण शाळेत शिकवायचा, आणि तोही सक्तीनं. येऊ दे की. अहो एखादा विषय वाढला तर तेवढीच त्यांच्या ज्ञानात भर पडेल. शाळास. अरे आपल्या कोवळ्या मुलांच्या मेंदूला अजून किती ताण देणार आहोत आपण. आधी इंग्लिश ती आहेच डोक्यावर, आता ही हिंदी कुठून काढली आणि कशासाठी काढली खरंच कळत नाही. अहो पण भाषा संपर्कासाठी, संवादासाठी हवीच ना. कुणाशी संवाद? कुणाशी? त्या युपी बिहारवाल्यांशी. अरे कित्येक वर्ष झाली त्यांचे लोंढेच्या लोंढे रोजगारासाठी आपल्या महाराष्ट्रात येत आहेत. मग त्यांनी मराठी नाही का शिकायची? का आम्ही हिंदी शिकायची? सांग बघू. हिंदी भाषेचा पुळका मनात ठेवू नका, कारण याच हिंदीनं भोजपुरी, मगधी, बुंदेलखंडी, अवधी, ब्रज अशा सगळ्या उत्तर भारतातल्या भाषा गिळून टाकल्या. तिथल्या मूळ भाषकांचे रक्त पिऊन तिथली राज्यभाषा बनली, आणि रक्ताची चटक लागलेल्या या भाषेचं पुढचं भक्ष्य काय आहे
तर आपली 12 कोटी लोकांची ही मराठी भाषा. अहो अहो पण पहिलीला हिंदी शिकवण्याचा आणि मराठी भाषा संपवण्याचा काय संबंध? हे असं आहे तुमचं. अरे बाबा, मराठी भाषेचा शत्रू हा दुसरा तिसरा कोणी नसून मराठी माणूसच आहे. टीव्हीच्या माध्यमातून आधीच हिंदीनं आपल्या डोक्यात प्रवेश केलाय. टीव्ही बघून बोलतात ना आपली पोरं मोडकी तोडकी हिंदी. त्यातच शाळेत गेल्यावर पण हिंदी. बघता बघता 20 वर्षात आपली मुलं हिंदीच बोलायला लागणार. अरे आपल्या छत्रपती शिवरायांनी उभा केलेल्या स्वराज्याची भाषा मराठी. ज्ञानोबा तुकोबांची अमृतवाणी मराठी. राजर्षी शाहू महाराज, फुले, संविधानाचे जनक आंबेडकर यांची बोली मराठी. आपली मराठी टिकवलीच पाहिजे. अरे इतिहास घडवणारी आपली भाषा इतिहास जमा तर नाही ना होणार. म्हणून म्हणतो, उठा, जागे व्हा. पण आम्हाला एकट्या दुकट्यांचं कोण ऐकणार? अरे आपल्या अस्मितेसाठी लढणाऱ्या एका सामान्य माणसाची 1000 हत्तींचं बळ असतं. हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र. ही काही धर्मशाळा नाही कोणाची की कोणीही यावं आणि इथं बिराड मांडावं. या मातीतच शिवप्रेम रुजलेलं आहे. शिवप्रेरणा तर आमच्या रक्तातच भिनलेली आहे. आणि याच शिवप्रेरणेनं जाग होऊन जाऊया आणि ठणकावून सांगूया या जगाला, त्या नादानं राज्यकर्त्यांना, की मराठीची गळचेपी करून ती उपरी भाषा आमच्यावर लादू नका, कारण आम्ही ती लादून घेणार नाही. चला या माझ्या मागून, चा. हा मी सांगतो त्यांना. तेव्हा तुमच्या डायरेक्टरना सांगा देशमुखच चेअरमन राहतील. अहो साहेबांनी सांगितलंय म्हणून सांगा. हा ओके ओके, या आल्यावर भेटू. साहेब, हा जो अट्टाहास आहे ना पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा, तो का आणि कशासाठी हे विचारण्यासाठीच मी तुमच्याकडे आलोय. हे बघा, हा निर्णय काही काल अचानक आम्हाला वाटला आणि आम्ही घेतला, लागू केला असं नाही आहे. हो पण साहेब, हिंदीची साथ देऊन तुम्ही मराठीचा गळा दाबताय. अहो आपण हिंदीचा स्वीकार करणं म्हणजे स्वतःचं घर जळून दुसऱ्याला गादी घालून देणं असं आहे. तेव्हा काही काय बोलताय तुम्ही? असं काही नाही आहे. जा बघू, काम आहेत मला. नाही साहेब 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 एक 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 मिनिट. मग महाराष्ट्रातच हिंदी सक्ती का? हा मला सांगा, गुजरातमध्ये हिंदी सक्ती आहे, पंजाबमध्ये आहे, दक्षिण भारतात आहे का? मग महाराष्ट्रातच कशासाठी? बर, म्हणजे सगळी तयारी करूनच आलाय तुम्ही? हा असं नाही साहेब, पण नाही, मला कळत नाही. तुम्हाला ती परक्यांची इंग्रजी भाषा चालते, मग आपल्याच देशातली हिंदी भाषा का चालत नाही? तेच तर चुकलंय ना आमचं. यामुळेच महाराष्ट्रात आज पावला पावलांवर इंग्लिश मिडियम शाळा झाल्या. आणि झालंय असं की आमच्या मुलांना धड इंग्लिश बोलता येत नाही, धड मराठी लिहिता येत नाही. या जगाच्या पाठीवर आमची पोरं उभी राहावी म्हणून आम्ही ती इंग्रजी भाषा स्वीकारली. तसंच ही हिंदी पण आम्ही स्वीकारू असं जर तुम्हाला वाटत असेल तर साहेब, तो विचारही मनात आणू नका. हा निर्णय दिल्लीतून आलाय आणि म्हणूनच. अरे पण तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी, सत्तेच्या लालसेपोटी मराठी बाणा, मराठी भाषा त्या हिंदीच्या झोळीत का टाकते साहेब? संबंध भारतात एकमेव राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. अरे नावातच राष्ट्र आहे आपल्या. दिल्लीतूनच मुघलांनी हिंदुस्थानवर राज्य केलं. सुलतान शाह्यांचा जुलमी अंमल आपल्या मानगुडीवर बसला. पण माझा राजा शिवबा कधीच झुकला नाही त्या दिल्लीच्या क्रूर औरंगजेबापुढं. त्या क्रूर कर्मा सुलतानांच्या भीषण पारतंत्र्यातही त्यांनी हिंदवी स्वराज्याचा डाव सोडला नाही. स्वाभिमानी मराठी मावळ्यांना सोबत घेऊन हा नरसिंह लढतच राहिला. माझा शंभूराजाही अभिमन्यू सारखा एकटाच लढला पण चुकला नाही. अजूनही त्यांच्या विजयाच्या गर्जना या मावळ मातीत घुमतायत. आठवा आठवा तो पुरंदरचा धगधगता इतिहास. आठवा. महाराज, त्या मिर्झा राजानं आपलं दाद दाखवायला सुरुवात केली बघा. आणि तो बोडक्या डोक्याचा दिलेर खान तर पुरंदराला येडा घालून बसला. घोड्यांच्या टापाखाली स्वराज्य पाक चिरडायला लागले बघा.
खंडेरायाचा पिवळा धमक भंडारा नाहून निघणारा जेजुरी पठार आज रक्ताच्या शिंतोड्यानं लाल भडक झालाय बा. जगदंब जगदंब. अहो बादशाच्या शेजवर आपली आबरू घालवणारी ही अवलाद महाराज मी संपवतो. होय मी संपवतो. मुळा सकडी स्कुडून टाकतो बघा सगळ्यांनी. कुर्तोजी जी कुर्तोजी ऐका आमचं. हो पण कुर्तोजी डोक्यात राख घालून घेऊ नका. संयम राखा. मिर्झाराजे शत्रू असले तरी उत्तम राजकारणपटू आहेत, बुद्धिमान आहेत. ही अशी माणसं ही आपल्याला भेटायला हवीतच. आपलाही कस लागतो मग. आणि काहीही झालं तरी पुरंदर ढासळणार नाही याची खात्री आहे आम्हाला. मुरारबाजी असताना कसली काळजी. महाराज अहो काळजी वाटते ती 12 मावळची. अहो मिर्झा राजानं आपली गिधाडी पंख पसरायला सुरुवात केली आहे बघा. मांस गोळा करायला हिंडावं तसं मुघल सरदार मावळ मुलकात हिंडायला लागले. ती मावळ खोऱ्यात चुड फुटायला लागल्यात, विहिरीत प्रेत तरगायला लागल्यात. आसुडाचे घाव आणि उलट्या तलवारीचं फटकं मोजाय गेलं तर मोजता येईना झाल्यात एवढं आहे. मुख्या जनावरांचा हंबरणं ऐकूच वाटत नाही बघा. जगदंब जगदंब. मावळ मुलूक पार सुकून गेलाय. अवकाळा आणि अवदसातून हातात हात घालून रयतेच्या संसारावर फिरायला लागल्यात असंच वाटायला लागले. आणि कुर्तोजी आपली माणसं तिथं गनिम गावला त्याची धरत्यात तोडत्यात आणि पशार होत्यात. बस बस मिर्झाराजे बस. अहो 500 वर्षात उत्तर हिंदुस्थानात जे घडू शकलं नाही ते दक्षिण हिंदुस्थानात घडावं. मानवतेच्या संस्कृतीच्या उन्मत्त शत्रूंना त्या मदांध तख्तावरून खाली खेचावं म्हणून आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करतो आहोत. गोरगरिबांच्या घरातली तरणी पोरं आपण होऊन या धारातीर्थात स्वराज्यासाठी प्राणाची बाजी लावतायत. आणि मिर्झाराजे रयतेच्या रक्ता घामातून उभं केलेलं हे स्वराज्य त्या औरंग्याच्या झोळीत टाकण्यासाठी आपण रात्रीचा दिवस करता आहात. घात झाला महाराज, घात झाला. सफेद गुरुजावर दारुगोळा पेटून धमाका उडाला, कांटाळ्या बसल्या आणि पुरंदर हादरला महाराज. 80 मावळा आसमानात उडाली महाराज. 80 मावळे, 80 मावळे. आमचे प्राणप्रिय 80 मावळे एका मुखानं गेले. जगदंब जगदंब. दुर्दैव दुर्दैव म्हणतात ते दुसरं काय असतं. आणि आमचे मुरारबाजी. झालेला प्रकार इतका मनाला लावून घेतला की ते दिलर खानावर चालून गेले आणि वीर मरण पावले. मुरारबाजी हे काय केलं तुम्ही. जगदंब. कुर्तोजी एक मुरारबाजी पडला. आता आपल्या बाकीच्या मुरारबाजींना वाचवायला पाहिजे. आता वेळ आली आहे कुर्तोजी. होय पण ती तर संपूर्ण शरणागती मागताय. हे असं बादशाह समोर शरण जाऊन झुकायला आणि वाकायला मिळालं की वाढली यांची प्रतिष्ठा. सोन्याच्या ताटात शेण खायला मिळालं की मिळालं यांना वैभव. मिर्झा राजे तुम्ही कधी भानावर येणार. त्या औरंगजेबाची गुलामगिरी भूषणाबह कशी वाटते तुम्हाला. शरण जावं लागणार. आम्ही आत्ता शरण जाणार महाराज. पण लव्हाळ्यासारखे महापूर ओसरताच पुन्हा ताठ मानेनं उभंही राहणार. रयतेचा बचाव आणि पुढचं राजकारण साधायचं असेल तर कुर्तोजी आज हे करावं लागेल. जय एकलिंग जी, जय एकलिंग जी. राजा जी की जय हो. बोलो उदयराज, क्या पैगाम लाए हो. राजा शिवाजी आपको मिलने के लिए तशरीफ ला रहे हैं. आखिरकार आना ही पड़ा उसे. भेज दो. आइए आइए शिवाजी राजे.
स्वागत है आपका. राजाजी, आम्ही खूप रयत बघितली, पण अशी रयत कुठेच बघितली नाही. तुमचा मुरारबाजी, काय त्याची निष्ठा, और वो कुर्तोजी आभास म्हणतो कसा, मस्तक धडा वेगळं केलं तरी आम्ही तुमच्या उंजळीतलं पाणी पिणार नाही. वा, बहुत खूप राजाजी. मिर्झाजी, तख्तासाठी स्वतःच्या भावाचं रक्त सांडून आपल्या जन्मदात्याला बादशाही कैदखान्यात कोंडणं हा त्यांचा इतिहास. पण इथे या मराठी मावळ मातीत आम्ही तख्तावर बसावं यासाठी आमचे मावळे रक्त सांडतात. राजाजी, तुमच्या भवानी तलवारीबद्दल खूप ऐकलं होतं. कहा है वो आपकी भवानी तलवार? आमची भवानी तर सदैव आमच्या पाठीशी असते. बहुत खूब. लेकिन आपको डर नहीं लगता? नाही राजाजी, सिंहाने आपापसात भांडावं आणि गिधाडाने राज्य करावं असं आपल्याला वाटतं का? मतलब राजाजी, कहना क्या चाहते हो आप? मिर्झाजी, समजून घ्या. अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत असणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्राचे वंशज आहात आपण. आणि आपल्या हाताने गुढी उभारायची सोडून चांद तारा फडकवताय आपण स्वहस्ते, तोही या रामाच्या भूमीत. राजाजी, मिर्झाजी, आपण जर दिल्लीच्या तख्तावर बसला असता तर तमाम हिंदुस्थानास आनंद झाला असता. मिर्झाजी, पराक्रम करायचा राजपुतांनी आणि सत्ता उपभोगायची मुघलांनी, असं का, कशासाठी? मिर्झा राजे, आपण आमचे राम आणि आम्ही आपले हनुमान या विचारानं आपण एकत्र आलो तर त्या औरंगजेबाला काय, त्याच्या कबरीला सुद्धा या हिंदुस्थानात जागा मिळणार नाही. खामोश राजाजी, अपनी जुबा पर पाबंदी रखो. आलमगीर बादशाह आम्हाला परमेश्वरा समान आहे. पण मिर्झाजी, जिथं आपला स्वार्थ साधण्यासाठी स्वतःच्या सख्ख्या भावाचा, जन्मदात्या बापाचा विचार करत नाहीत, तिथं आपली काय गिनती? आणि म्हणून राजाजी, म्हणून म्हणतो मिर्झा राजे, मायभूमी करता आपली तलवार संतापाने तप्त करा. तुमच्या उसळणाऱ्या घोड्यात दम असेल तर स्वराज्यावर आक्रमण करण्यापेक्षा स्वधर्माच्या शत्रूवर आक्रमण करूया एकत्र येऊन. राजाजी, आम्ही आलमगीर बादशहाचे सेवक. आलमगीर मोठा होणं हेच आमचं ध्येय. मिर्झा राजे, अहो मुठभर गनिमानी तेही हजारो मैल दूर येऊन आपल्या देशावर वर्चस्व गाजवावं हे तुम्हाला, आम्हाला, कुणालाही भूषणावह नाही. आठवा मिर्झा राजे, चित्तोड आठवा. मिर्झा राजे, वारकऱ्यांसाठी जसं पंढरपूर तसं तुम्हा राजपुतांसाठी चित्तोड आहे ना. तिथंच 30,000 माणसांची कत्तल झाली होती. राणी पद्मिनी आठवते? मिर्झाजी, एक नाही तर 12,000 स्त्रियांनी प्राणांची आहुती दिली होती त्या अग्निकुंडात. जय कलिंगजी. आठवा मिर्झा राजे, आठवा. तो गजनीचा मोहम्मद, तैमूरलंग, चंगेज खान. मिर्झा राजे, बघता बघता आपल्या डोळ्यात देखत हिंदुस्थानाची धर्मशाळा झाली आहे. नाही मिर्झा राजे, हे कुठंतरी थांबायला हवं, बदलायला हवं आणि हे आपणच करायला हवं. बस राजाजी, आप क्या सोचते हो और क्या नहीं सोचते ये हमें जानने की जरूरत नहीं. या मिर्जावरती हुकूमत चालते कि भक्त आलमगीर औरंगजेबाची. राजपूतों के ईमान से शायद आप वाकिफ नहीं है और आप जरूर सच और स्वाभिमान की बात करें, पर सच्चाई यही है कि आप हमारी शरण में हैं और इसी बलबूते पर हम आपको हुक्म देते हैं कि आपकी निष्ठा बयां करने के लिए आपको दिल्ली जाना ही पड़ेगा. शाही सल्तनत के सामने घुटने टेककर आपको अपना ईमान बताना पड़ेगा. शाही खिल्लत पहनकर आपको आलमगीर की सेवा करनी होगी. राजाजी, आपण काय बोलता आहात? ये हमारी आज्ञा है, उसकी जिम्मेदारी हमारी होगी. जगदम्ब जगदम्ब.
आपके बुलाने पर शिवाजी आगरा आने के लिए राजी हो गया है। कब आएगा ये शिवा? हुजूर, आलमपना की सालगिरह के अवसर पर शिवाजी जरूर पेश आएंगे। हमारे रातों की नींद हराम कर दी थी उसने, आखिर हमारे पंजे में आ गया। गुस्ताखी माफ हो वालिया, लेकिन शिवाजी साठी हजरत जहांपना इतने बेचैन क्यों है? हम जरूर बेचैन हैं। शिवा को हम दक्कन का चूहा समझते थे, लेकिन वो शिवा तो ऐसा शेर है जो हमारे बड़े बड़े सुरमा बहादुरों को खा गया। वो एक ऐसा तूफान है जो हमारे स्वर्ग जैसे सुंदर सूरत शहर को एक ही पल में बदसूरत बना के गया। और शिवा घुटनों पे रेंगता हुआ आएगा, पछताएगा शिवा। नजारा देखने लायक होगा जहांपना। बरात जब झुकती है तो माशाअल्लाह किसी हसीना से ज्यादा खूबसूरत लगती है। हमारे अब्बा जान का कत्ल करते हुए भी हमारे हाथ में कांपे, लेकिन शिवा का नाम सुनते ही हमारा तन बदन कांप उठता है। इस दिल्ली के तख्त पर बैठते हुए भी हमारे कलेज को ठंडक नहीं मिलती। ये ठंडक तभी मिलेगी जब शिवा हमारे सामने आकर हमारे पैरों पर सर रगड़ कर हमारे पास जान की भीख मांगेगा। लेकिन शिवा को तो भूत वश में है हुजूर। माफ कीजिएगा, ऐसी पूरी आगरा में बात फैली हुई है हुजूर। 1.25 लाख की फौज में घुसकर जो हमारे नामुजान शास्ता खान पर हमला कर सकता है, वो कुछ भी पहले सख्त कर दो। जी हुजूर। शिवा हम देखना चाहते हैं, ये शिवा आखिर चीज क्या है? या खुदा, आमीन आमीन। चमकते चांद सितारों से ये जहां रोशन है। मुगल सल्तनत के तख्त पर आपके वीरता का तेज जगमग है। आपके 50वीं सालगिरह के अवसर पर आपकी उम्र दराज हो, ये इच्छा मन में रखते हुए प्रजावासियों की तरफ से ये तोहफे कबूल करें हुजूर। अरे देखो वो आ रहा है। काफर शिवा खुद को बड़ा शेर समझता था। अब झुकेगी इसकी गर्दन। जय श्वास महाराष्ट्र रक्षिता तप्त वैश्वानरहितम तू रुद्र भद्र प्रेरिता धैर्य धीर केसरी प्रमत्त आदिनाशका। राजा जी कुर्निश कीजिए। राजा जी दरबार की रिवाज है, कुर्निश कीजिए। राम सिंह जी, राजा शिवाजीची गर्दन फक्त भवानी माते पुढे आणि आमच्या मासाहेबांच्या पुढे झुकते। राजा जी, धर्मराज युधिष्ठिरांच्या गादीला, हिंदुस्थानाच्या तख्ताला सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या या पवित्र सिंहासनाला आमचं हे नमन। अपनी जगह दिखाओ राम सिंह। जी हुजूर।
आई है राजाजी, इस तरफ आई। शहजादे मोहब्बत सुल्तान इन्हें आलिजा की तरफ से ये खिल्लत कबूल करे। वजीरे आलम जाफर खान इन्हें भी खिल्लत कबूल करे। जोधपुर के राजा जसवंत सिंह जी इन्हें भी खिल्लत कबूल करे। राम सिंह, ये हमसे भी आगे कौन खड़ा है? राजा जसवंत सिंह। कौन? कोंढाण्याच्या कड्याखाली आमच्या मावळ्यांकडून मार खाऊन जो पाठ दाखवून पळून गेला तो हा जसवंत सिंग, आणि तो आमच्या समोर इथे उभा. नाही राम सिंग, कशासाठी आमचा हा अपमान? शांत हो जाइए राजाजी, शांत हो जाइए. नहीं राहणार, नहीं शांत राहणार. इतने दूर हम बादशाह से मिलने के लिए आए, एक राजा की हैसियत से, लेकिन लगता है कि आपका बादशाह हमें मनसबदार समझता है. राम सिंग, स्वराज्याचा भगवा दिल्लीच्या तख्ताला झुकणार नाही हे तुझ्या बादशाला चांगलंच माहिती आहे. या दरबारात एक तरी असा वीर दाखवा ज्यानं आमच्या तलवारी पुढे तग धरला असेल. अरे विसरलात का आमची वागणुका? राम सिंह जी, क्या मामला क्या है? राजा जी दरबारी रिवाज नहीं जानते, वो समझा रहे थे. तो इतना गुस्सेला क्यों होगा ये सिवा? जी थोड़ी सी नाराजगी है. नाराजगी खिल्लत के लिए अकड़ रहा है, दे दो खिल्लत. ठीक है राजा जी, खिल्लत. अरे दख्खन मधला आदिलशाह, कुतुबशाह यासारखे बादशाह आमची कृपा व्हावी म्हणून आमच्या समोर हात जोडून उभे असतात. इंग्रज आणि पोर्तुगीजांपेक्षा बलाढ्य असा आरमार आहे आमचं. या तुमच्या मोगल फौजांना कधी जे साधलं नाही ते आम्ही करून दाखवलंय. आमचा दर्जा या सिंहासनाच्या बरोबरीचा, या तुमच्या बादशाच्या बरोबरीचा, आणि तोच दर्जा मनात ठेवून आम्ही इथं वर आलोय. लेकिन राजाजी. खामोश. बादशाच्या दरबारात आहोत म्हणून अपमान सहन करू असं कुणीही समजू नका. रामसिंग मराठा जगतो स्वाभिमानानं आणि मरतो सुद्धा स्वाभिमानानंच. एक वेळ आम्ही मौत पत्करू, पण अपमान कदापि नाही. राजाजी आपकी खिल्लत तो होती. अरे हड, या अशा खिल्लती आम्ही आमच्या सरदारांना रोज वाटतो. या बादशाच्या गुलामीच्या खिल्लती पांघरण्यापेक्षा स्वराज्याच्या छाताडावर झालेले वार आम्ही दागिने म्हणून मिरवतो. जा, या तुमच्या बादशाची खिल्लत आम्हाला मंजूर नाही. गुस्सा करने से सच्चाई नहीं बदलती. सिवा, कौन से स्वाभिमान की बात कर रहे हो तुम? पुरंदर के सुलह में सब कुछ हार गए, अब तुम हमारे गुलाम हो, गुलाम. अरे जा रे, पिंजऱ्यात कोंडला म्हणून वाघाचा उंदीर होत नाही. राजा शिवाजी हा मरेपर्यंत राजा शिवाजीच राहील. हिंदुस्तान की शहंशाह से तुम बात कर रहे हो? स्वतःच्या भावाला आणि बापाला कारस्थान करून ठार मारून गादी बळकावली म्हणजे कोणी शहंशाह होत नाही. राजे पण स्वतःच्या मनगटाच्या बळावर मिळवावं लागतं. लक्षात ठेवा शहंशाह, सत्तेची मिजाज आमच्या समोर चालत नाही. अशी एकच नाही तर 4-4 पाचशा या मांडीखाली चिरडून मराठ्यांच्या स्वाभिमानाचा भगवा पडकावणारे आम्ही शिवाजी राजे भोसले. राजाजी रुकिए, अब दिल्ली के बादशाह से बात कर रहे हो? अरे जा रे, स्वाभिमानी मर्द मराठ्यांची जात आहे आमची. दिल्लीच्या तख्ताला मुजरा करायची रीत नाही आमच्या रक्तात. फक्त स्वाभिमान आहे, मराठी मातीचा स्वाभिमान. चला शंभूराजे.
अरे दिल्लीश्वर औरंगजेबासारख्या हिमालया पुढं हा महाराष्ट्राचा सह्याद्री झुकला नाही. अरे आपल्या अपमानाला त्यांनी तिथंच ठणकावून सांगितलं, आज जो काही महाराष्ट्र आहे तो केवळ आणि केवळ शिवरायांमुळेच, त्यांच्या निडर छातीमुळं. मोडेन पण वाकणार नाही या त्यांच्या वृत्तीमुळं. मंडळी, तुम्ही पण उरात स्वाभिमान बाळगा, तुमची मराठी भाषा जिवंत ठेवा आणि त्या दिल्लीची हुजरेगिरी थांबवा. सह्याद्रीच्या कुशीत जन्माला आला आहात हे लक्षात असू द्या. शिवराय पुरंदरच्या तहात जरी हरले असले तरी स्वाभिमान सोडला नाही, दिल्ली दरबारी मान झुकवली नाही, मराठी अस्मितेसाठी लढले. म्हणून म्हणतो तुम्हीही लढा. अरे एकच नाही तर 4-4-5 शाळा मांडीखाली चिरडून मराठ्यांच्या स्वाभिमानाचा भगवा फडकवणारे शिवरायांचे मावळे आहोत आपण, याद राखा. म्हणून म्हणतो, बोला मराठी, वाचवा मराठी. म्हणा माझ्या बरोबर, बोला मराठी, वाचवा मराठी. जय महाराष्ट्र.